खोलबल टप्प्याचा उठाव ब्रह्मास्त्र वापरलं होतं, हलक्या हाताने स्टिअर केलं, या चेंडूला कोणतीही प्रकारची धाव येत नाही, धाव चेंडूची होते सांगता. सुरुवात चांगली केली जाईल का? 3 षटकांची मॅच, 3 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. पारितोषिक आलंय अखित मुखरी, अतिक मुखरी साहेबांनी पारितोषिक लगावलंय. लगातारचे 3 षटकार, 1000 रुपयांचे कॅश प्राइज. एटीएम खुला आहे बघा बा. लोहा गरम आहे, मारलो हातोडा, असं सातत्याने मी सांगत असतो. पारितोषिक लगावलं देखील यावेळेस चेंडू मात्र जरूर चाललाय, सीमा पार होतोय चेंडू, गुलीच्या वेगाने चेंडू निघून चाललाय. यावेळेस आलेला हा चौकार या स्थितीत. चांगली फलंदाज अरबाजच्या बॅट मधून चौकाला सुरुवात. इनिंगला चांगली गेली, गोलंदाजी मार्गवरती ती साईड. यावेळेस मात्र बराच काल हव्यामध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला आहे आणि चेंडू सीमा पार होतोय. करतोय फलंदाजी करणारा टीम ठाणे नावे. प्रसादजी देशमुख जर आपण खाली बसून घ्या आणि जे मान्यवर पाहुण्यांना विनंती आहे की आपण बसून घ्या. 10 धावा धावपटलावरती आहे टीम ठाणे नावे संघाचा. यावेळेस बेमिसाल फटका, चेंडू निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक तडाखा आला. टीम ठाणे नावे संघाचा हा फलंदाज अरबाजच्या बॅट मधून निघाला हा षटकार. साहेब तुमचं पारितोषिकाची अनाउन्समेंट केली जाईल. आमचे अतिक मुखरी साहेबांचं अजून एक जर षटका आला तर पारितोषिक फलंदाज अरबाजला दिले जाईल. बाबा लोहा गरबे मारलो हातोडा. पारितोषिकांची खैरात अजून काही एक षटका आला तर 1000 रुपये मिळणार फलंदाज अरबाजला. सुरुवात चांगली करतोय टीम ठाणे नावे ग्रामपंचायत संघ. संघर्ष करावा लागेल इथे. हळ शिलपाडा संघ देखील आपला विचार करण्यास भाग पाडलाय ते ठाणे नावे संघाने. काय जबरदस्ती फलंदाजी पाहायला मिळते. खेळपट्टीचा पुरेपूर अंदाज इथे घेतला गेलाय अरबाजच्या माध्यमातून. यावेळेस मात्र हा चेंडू हलक्या हाताने स्टिअर केला, चेंडू समोरच्या दिशेने मात्र सरसावला हा चेंडू. क्षेत्ररक्षक फार वेगाने त्या ठिकाणी आलेत, जरूर चेंडूची अडवणी केली इथे. 2 धावा मिळतील यापुढची नेक्स्ट मॅच. टीम ग्रामपंचायत होराळे आणि ग्रामपंचायत खणाव या 2 टीमला विनंती आहे की टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्सच्या समवेत आपण यावं. टीम ग्रामपंचायत होराळे, ग्रामपंचायत खणाव या 2 संघाच्या संघनायकाला विनंती आहे की टॉस साठी आपण यावं. बोलूया मॅचकडे. लोअर फुलटा सुद्धा समोरच्या दिशेने आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक पोहोचणार, लॉंग ऑफच्या दिशेने मात्र चेंडू पुढे सरसावलाय, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आला. खरं तर नेक्स्ट मॅच आहे होराळे विरोधात खाणाव. कारण होराळे संघ अगोदर त्यांना बाय मिळाली होती, त्या कारणास्तव खाणाव संघाच्या कमी धावा झाल्या होत्या विचार करता हाल खुर्दच्या. म्हणून होराळे विरोधात खाणाव हा सामना होईल पुढचा. आणि अगोदरचा सामना जो झाला होता त्यामध्ये काटरंग विरोधात तांबाटी या सामन्यात फक्त 19 धावा झाल्या होत्या. सध्याच्या घडीला 1 षटक समाप्त झाले, तब्बल 22 धावा झाल्यात. म्हणजे या मॅच मधील जो संघ विजेता असेल तो डायरेक्ट पुढच्या फेरीत क्वालिफाय होईल. म्हणजे हा सामना इथे क्लिअर झालाय. होराळे विरोधात खानाव ही लढत झाली की जांबरुक विरोधात काटरंग ही लढत होईल. धन्यवाद. ही माहिती आपल्या समवेत पोहोचली. धन्यवाद समीजी सोमणे सर. म्हणून या मॅचकडे
संघ पोहोचलाय. टीम ठाणे नावे संघ 22 धावा आहेत. गोलंदाजी मार्गवती गोलंदाज तयार. मुजीब कर्वे यावेळेस मात्र चेंडू समोर अनड्राईव्ह फटका केलाय. जेल सुटल्यानंतर इथे धाव कंप्लीट झाली. जेल घेणं अपेक्षित होतं. जेल सुटल्यानंतर एक धाव तिथे जोडली जाईल. एका धावेने टीम ठाणे नावे ग्रामपंचायत संघ पुढे पोहोचेल 23 या धावसंख्येवरती. 23 धावा आहेत. सुरुवातीचं पहिलं सत्र आहे जिथे टॉस गमावला टीम ठाणे नावे संघाने. यावेळेस जबरदस्त फटका आक्रमण चढवलाय. चेंडू सीमा पार होईल. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर अजून एक तडाखा आला. हा षटकार परंतु विनंती आता आहे ग्रामपंचायत होराळे संघाला आणि ग्रामपंचायत खानाव संघाला की टॉस साठी आपण यावं. अन्यथा तुम्हाला पॅनलिटर सामोरं जावे लागेल. आमचे प्रसादजी देशमुख सांगतायत. स्वतः आयोजक आहेत आणि आयोजनाच्या भूमिकेमध्ये नाही प्रत्येक गोष्टीची पूर्तता प्रसादजी देशमुख साहेबांच्या माध्यमातून सकाळपासून राहिली आहे. संघाची धावसंख्या आहे 35 धावा. पुन्हा एकदा हॅट्रिकची संधी आले. आमचे अतिक मुखरी साहेबांचं पारितोषिक हे कंटिन्यू राहील 1000 रुपयांचं. यावेळेस एक अनोखा आगळा वेगळा स्टाइल ने फटका. मी तो म्हणेन समीर सोमणे सर सीधी उंगली से अगर घी निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की क्या जरूरत है. हा फटका अगदी रिव्हर्सचा प्रयत्न होता. अनसक्सेसफुल ठरला. चेंडू निर्धाव प्रतिचा मात्र पाहायला मिळाला. इथे धावसंख्या स्थिर आहे 35 धावा आहेत. यावेळेस चेंडू फुल टॉस केला. इथे मात्र चेंडू थांबणार नाहीये परंतु शतषक आहेत तिथे. इथे एक सिंगल मिळेल फलंदाज अरबाजला. 36 धावा 36 धावा आहेत. 36 धावा पाहायला मिळतील. सिंगलला मात्र रोटेट केलं गेलं. एक सन्मानजनक पूर्व फटक्याची निवड केली आणि त्यानंतर एक सिंगल मिळाली ते अरबाजला. ठाणे नावे संघ मात्र पाहतो आपण. यावेळेस अकुल टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक पोहोचणार का. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या शॉर्ट मिड ऑनच्या क्षेत्रामधून चेंडू निघून चाललाय सीमा पार. मी रेलिंगच्या समोर जे आमच्या मंचाच्या समोर जे पब्लिक आहे म्हणजे प्रेक्षक आहेत प्रेक्षक मायबाप थोडी तुम्हाला विनंती आहे की आमच्या पाहुण्यांना हा सामना बघू द्या. थोडंसं बाजूला लावून स्पर्धा तुम्ही एन्जॉय करा. विनंती आपल्याला एक नम्रतापूर्वक. संघाची धावसंख्या आहे 40. बघा विनंती तुम्हाला मी अगदी हात जोडून मला असं वाटतं विनंती करावी लागेल का नको ना. थोडंसं सहकार्य करा. संघ पोहोचलाय टीम ठाणे नावे संघ 40 या धावसंख्येवरती. 40 धावा आहेत. संघ तुमचा आहे. स्पर्धा तुमची आहे देशमुख साहेब आणि ही तुमची स्पर्धा समजून तुम्ही आम्हाला सहकार्य करा. 40 धावा आहेत. ठाणे नावे संघ संघर्ष करतोय. खूप चांगले परफॉर्मन्स ठाणे नावे संघाच्या माध्यमातून. तितकाच चांगला प्रयत्न टीम हळ शिलफाटा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दोन्ही संघ अगदी तुल्यबल आहेत परंतु या क्रिकेटमध्ये जितका तुम्ही संघर्ष कराल तितका संघर्ष तुम्हाला विजयाच्या मार्गाकडे खुला केला जाईल. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. चला म्हणूया मॅच कडे. पंचांना विनंती आहे की आपण सामना लगेच सुरू करा. सन्माननीय प्रवीणजी देशमुख साहेबांनी नमो चषक या स्पर्धेला मनापासूनच्या दिल्या शुभेच्छा. तुमच्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार करतो आणि बोलतोय मॅच कडे. इथे वन बाउन्स चेंडू अगदी सीमारेषेच्या लगसपास अडवला गेला. इथे धावा कंप्लीट झाल्या. दोन्ही फलंदाज आपल्या क्रीज मध्ये जरूर पोहोचलेत. धावसंख्या फलंदाज हवा पंच आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. आपला सॉफ्ट सिग्नल आउट आहे. तिसरे पंच जरूर निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील.
मी विनंती करेन टीम ग्रामपंचायत होराळे संघ आणि ग्रामपंचायत खानाव संघाच्या संघनायकाला अन्तिम आणि लास्टचा कॉल आहे, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. होराळे संघ उपस्थित झालाय, खानाव संघ आपण देखील या. टॉस केला जाईल. आमचे प्रसादजी देशमुख यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण करूया टॉस, ज्यांनी काय भोजनाची व्यवस्था केली आजच्या रात्रीमध्ये. सन्मान्य भरतजी माडिक, सन्मान्य भरतजी महाडिक यांच्या पवित्र शुभ हस्ते टॉस केला जाईल. ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे, त्यांच्या शुभ हस्ते करूया टॉस. चला बाकी कोणी जाऊ नका, तिसरे पंच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील, बाकी कोणी त्या ठिकाणी जाऊ नका. सासगाव जिल्हा परिषद विभाग प्रमुख भरतजी माडिक आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रसादजी, कारण त्यांचं गाव प्रॉपर करंबेळी, मला असं वाटतं करंबेळीची ना माडिक साहेब, बरोबर ना. एक ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत आणि स्वर्गीय बापूजी घारे यांच्या सातत्याने त्यांच्या नेतृत्वामध्ये सातत्याने त्यांनी काम केलंय, ते आदरणीय भरतजी माडिक साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते टॉस केला गेला. टॉस जिंकलाय खानाव संघ. जो काय निर्णय असेल तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. इथे निर्णय आला नॉट आउट, धावा जोडल्या गेल्या, 2 संघ पोहोचलाय 42 या धावसंख्येवरती. यावेळेस मात्र फलंदाजाने एक आगळा वेगळा फटका खेचला, चेंडू सीमा पार, दणदणीत षटकार. आज आपण बघतोय तमाम क्रीडा प्रेक्षक मायबाप, तमाम क्रिकेटचे चाहते वर्ग या स्पर्धेला भेट देण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा पाहण्यासाठी आल्या त्या सर्वांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. संघ पोहोचलाय 48 या धावसंख्येवरती. टीम ठाणे नावे संघ प्रयत्न करतोय, संघांची टोटल एका मजबूत स्थितीमध्ये आणण्याचा प्रयत्न टीम ठाणे नावे संघाच्या माध्यमातून. शेवटचं आणि अंतिम षटक आहे, यामुळेच गोलंदाज तयार. फार वेगाने भरपूर वेग होता या चेंडूवरती, थोडासा खालती राहतोय. बॅट चेंडूची मात्र पुरेपूर मुलाखत नाहीये, बॅट चेंडूचा स्पर्श नाहीये. चेंडू सरळ मात्र यशरक्षच्या ग्लब्स मध्ये हा चेंडू विसावला गेला. निधाव चेंडूची होती सांगता. 48 धावा टोटल धावपटलावरती आहेत. पहिलं सत्र आहे, पहिल्या सत्रामध्ये टीम ठाणे नावे संघ कोणत्या धावसंख्येपर्यंत पोहोचेल. आमच्या समवेत राज सावंत आहेत, जे एक दर्जेदार क्रिकेटर आहेत आणि खऱ्या अर्थाने या स्कोरच्या माध्यमातून आमच्या समेत जोडले गेलेत. यावेळेस मात्र 1 बाउंड चेंडू अडवला गेला. इथे धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेने 51 धावा, 50 धावा आहेत. शबा असावी, 50 धावा आहेत. अर्धशतक पूर्ण केलं, 50 धावा कंप्लीट झाल्या. टीम ठाणे नावे संघाचा संघर्ष फार महत्वाचा आहे, तो संघर्ष आता टीम ठाणे नावे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेस जबरदस्त खोदून काढले चेंडूला, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. जरूर का एक सिंगल इथे मिळेल, एका सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. इथे 51 धावा आता जोडल्या जातील. टीम प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम ग्रामपंचायत ठाणे नावे संघाच्या स्कोर बोर्डवरती एक सिंगल आली, 51 धावा संख्येवरती पोहोचलाय. प्रथम फलंदाजी करणारा टीम ग्रामपंचायत ठाणे नावे. प्रसादजी देशमुख साहेब बघा अगदी जवळून या मॅचला बघतायत. खऱ्या अर्थानं त्यांनी केलेली मेहनत आणि त्यांच्या बरोबरीने आमचे मयूरजी पाटील त्यांनी देखील केलेली मेहनत, यावेळेस केलेली मेहनत. चेंडू सीमा पार, अंतिम मोमेंटला आलेला तो षटकार, धावसंख्येला दिला आकार. धावसंख्या झाली 57 धावा टोटल धावपटलावरती आहेत त्या टीम ग्रामपंचायत ठाणे नावे संघाच्या.
हल शिलफाटा संघाला या धावा बनवणार का? मी विनंती करेन जे समोर प्रेक्षक आहेत देवनावे संघाचे किंवा ठाणे नावे संघाचे पाठराखे किंवा हल शिलफाटा माहित नाही कुठल्या टीमचे आहेत त्या सर्वांना विनंती की आपण मागे राहा बाउंड्री लाईनच्या थोडे. हाल शिलफाटा संघाला विनंती आहे की आपण थोडेसे मागे या प्लीज. बघा समोर जे प्रेक्षक आहेत ना आमचा आवाज तुमच्यापर्यंत समोर मंचकाच्या समोर जे प्रेक्षक आहेत म्हणजे कॅमेरामॅनच्या समोर बघा आम्ही तुम्हाला आवाज देतो इथून की तुला थोडंसं मागे राहा. स्पर्धा तुमची आहे खेळाडूंना कोणताही त्रास होऊ नये म्हणून आकाशजी आम्ही त्यांना सूचना करतोय की प्लीज थोडे मागे या. 18 चेंडू आणि 58 धावांची गरज या द्वितीय सत्रामध्ये टीम वैयक्तिक 46 धावसंख्येवरती खेळला तो अरबाज. काय जबरदस्त इनिंग खेळला अगदी मोहात पाडणारी फलंदाजी पाहिली. पारितोषिक 1000 रुपयांचं कॅश प्राइज लावलं होतं परंतु तिथपर्यंत पोहोचू शकला नाहीये. पण असो निश्चितपणे त्या अरबाज साहेबांचं देखील आपण मनापासून अतिफ मुकरी साहेबांचा देखील मनापासून धन्यवाद देऊया. वडिया मॅच कडे 18 चेंडू 58 धावसंख्येची गरज या द्वितीय सत्रामध्ये टीम ठाणे नावे संघ या धावा रोखणार का? खूप मोठं आव्हान आहे मी तर म्हणेन. या आव्हानापर्यंत पोहोचणार का टीम हल शिलफाटा संघ? संघर्ष करावा लागेल. टॉस जिंकलाय खानाव संघ निर्णय आमच्यापर्यंत आपला पोहोचवा. गोलंदाजी करणार चला फलंदाज पाठवा हाल शिलफाटा संघ. आपले सलामीचे 2 फलंदाज खेळपट्टीवरती पाठवा जेणेकरून या स्पर्धेला सुरुवात केली जाईल. नेक्स्ट मॅच आहे होराळे विपक्ष खानाव. टॉस जिंकलाय खानाव संघानं निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा. ती देखील एक चांगली मॅच तुम्हाला पुढची पाहायला मिळेल. दोन्ही संघ एकाच परिसरामध्ये आहे. 36 विभागामध्ये 2 संघ एकामेकाच्या विरोधात कशा प्रकारे खेळ करतील हे येणाऱ्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेक्षक देखील अजूनही या मॅचला एन्जॉय करतोय त्या सर्वांचं देखील मनापासून स्वागत. 18 चेंडू 58 धावसंख्येची गरज. सलामीची आणि आघाडीचे 2 फलंदाज खेळपट्टीवरती तुम्ही पाहू शकताय. ठाणे नावे संघ चला म्हणून या मॅच कडे सलामीचे आणि आघाडीचे 2 फलंदाज खेळपट्टीवरती मुनीर पटेल इरफान. मुनीर पटेल आणि इरफान स्ट्रायकिंग एंड वरती मला असं वाटते मुनीर पटेलला असेल. मुनीर पटेल स्ट्रायकिंग एंड वरती आहे आणि इरफान नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे. 18 चेंडू मध्ये 58 धावसंख्येचं लक्ष उभं करायचं. या धावांपर्यंत पोहोचणार का टीम हाल शिलफाटा संघ की त्याच्या विरोधात गोलंदाजी करणारा ठाणे ग्रामपंचायत ठाणे नावे संघ या धावा रोखणार. गोलंदाज तयार. टप्प्याचा चेंडू फिरकावून दिलाय. मुनीर पाटीलचा जलवा. चेंडू सीमा पार होतील. आल्या आल्या आपल्या इनिंगला केली सुरुवात आणि पहिल्या चेंडूवरती एक दमदार स्ट्रोक्स. चेंडू सीमा पार षटकार. सुरुवात चांगली केली मुनीर पटेलच्या. मनगटामध्ये ताकद आहे. मगाशी तुषार सरांनी उल्लेख केला कदाचित दुबई कतारला देखील जाण्याची शक्यता मुनीर पटेलची आहे परंतु त्याच्यामध्ये असलेलं टॅलेंट या खालापूरमध्ये बऱ्याचशा स्पर्धेमध्ये अक्षरशः त्यांनी आपला फलंदाजीचा दबदबा बऱ्याचशा स्पर्धेमध्ये तो चमकलाय. या स्पर्धेमध्ये काय करणार यावेळेस अकुलटप्पाचा चेंडू होता. इथे मात्र जरूर मोक्याच्या क्षणी या मुवमेंटला असं वाटलं होतं की चेंडू अडवला जाईल. चेंडू सीमा पार होतोय. नशिबाने आलेला मुनीरला दिली साथ आणि चौकार. संघ पोहोचलाय 10 या धावसंख्येवरती.
वैयक्तिक 10 धावसंख्येवरती खेळतोय. संघ पोहोचलाय 10 धावांवरती. यावेळेस सकुल टप्प्याचा चेंडू होता, पुरेपूर प्रॉपर बॅटला कनेक्ट नाही आहे. अशा वेळेस बघितलं की धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु धाव इथे मुनीने थांबवलं. फलंदाज इरफान आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचलाय. इथे निर्धाव चेंडूची मात्र होती सांगता. तब्बल 3 चेंडू आतापर्यंत फेस झालेत आणि 10 धावा टोटल धावपटलावरती आहेत. टीम हाळशिलफाटा संघाच्या इथे ग्रामपंचायत ठाणे नावे संघ संघर्ष करतोय. टीम हाळशिलफाटा संघाच्या अगेन्स्ट या धावा रोखण्याचा प्रयत्न या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 10 धावा आहेत. मुनीरने 1 चौकार 1 षटकाच्या साहाय्यानं वैयक्तिक 10 धावा संख्येवरती खेळतोय. लोअर फुल टॉस होता, चेंडू समोरच्या दिशेने टोलावलाय. 2-2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध चेंडू चाललाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध चेंडू सीमा पार होतोय. आलेला मुनीर पटेलच्या बॅट मधला हा चौकार. दोन चौकार 1 षटकार साहाय्यानं 14 धावा आहेत. जिथे वैयक्तिक 14 आणि संघ पोहोचलाय. हाळशिलफाटा संघ 14 धावा संख्येवरती. सुरुवात चांगली जरूर केली जाते या द्वितीय सत्रामध्ये मुनीर पटेलच्या माध्यमातून. यावेळेसचा चेंडू कोलबर टप्प्याचा होता, अगदी ब्रह्मास्त्र वापरलं, खोदून काढल्या चेंडूला. क्षेत्ररक्षकात चुकलाय तिथे. चेंडू अजून 1 चौकार येतोय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. अजून 1 चौकार. यस टीजे. प्रथम फलंदाजी करणारा ठाणे नावे संघाचं आपण पाहिलं तर तब्बल 57 धावसंख्या 57 धावसंख्येचं लक्ष ठेवलं. 58 धावसंख्येचं टार्गेट इथे सेट करावं लागेल ते हाळशिलफाटा संघाला. कट केले इथे मात्र बडी मछली जाल में एक मोठी विकेट. ज्या विकेट साठी तलाश होती, ज्या विकेट साठी प्रयत्न सुरू होते आणि ज्या विकेट साठी हे प्लॅनिंग सुरू होतं टीम ठाणे नावे संघाचा, ते प्लॅनिंग आता सक्सेसफुल ठरलाय. कारण विकेट जाती आहे, एक मोठी विकेट डगआउट्स मध्ये येते. मुनीर पटेल जाईल वैयक्तिक 18 या धावसंख्येवरती बाद होऊन तंबूच्या असं. यस डीजे बजाव. यावेळेस मात्र 3ऱ्या क्रमांकावरती मुनीर पटेलची विकेट. बरेचसं काही आता टीम ठाणे नावे संघाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरती स्मित असेल, परंतु अजूनही कोणी सामना जिंकला नाहीये. शेवटच्या चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत ते भागीत आता करणं चुकीचं राहील. कारण मुफीद परकासारखा अजून एक अनुभवी आणि क्रिकेटच्या पटलावरचं चांगलं नाव असणारा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. इरफान हा स्ट्रायकिंग एंडला सलामीला आला होता मुनीर पटेलच्या समवेत. तो मात्र स्ट्रायकिंग एंडला पाहू शकता. गोलंदाजी मार्क वरती आहे अरबाज. संघ पोहोचलाय 18 धावसंख्येवरती. पहिलं षटक आपण जरूर पाहिलंय. 12 चेंडू शिल्लक राहिलेत, 40 धावसंख्येची गरज. म्हणजे प्रति षटक 20.00च्या सरासरीने या धावा पूर्ण कराव्या लागतील. मयूर पाटील खूप चांगलं नेतृत्व आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये खूप मेहनत घेतली ते फलंदाज इरफानने. काय जबरदस्त स्ट्रोक्स लगावलाय. चेंडू सीमा पार होतोय. अजून एक येतोय हा चौकार. डीजे. संघ पोहोचलाय 22 धावसंख्येवरती. 22 धावा 22 धावा आहेत स्ट्रायकिंग एंड वरती आहे इरफान.
यावेळे समोर चेंडू पडला होता, अगदी उडवायचा चेंडू मात्र प्रयत्न होता, फार भरपूर वेग होता, भन्नाट वेग होता या चेंडूवरती. बॅट चेंडूची मुलाखत नाहीये म्हणून चेंडू मात्र सरळ यष्टिरक्षक हातामध्ये विसावला जातोय. निर्धाव चेंडूची होती सांगता. 22 धावा आहे, 22 धावा धावपटलावरती आहेत. इरफान आहे ज्यानं एक चौकार जरूर मात्र केसला गेलाय. अरबाज गोलंदाजी मार्कवरती आहेत. यावेळेसचा चेंडू कुलवट टप्प्याचा चेंडू होता, ब्रह्मास्त्र वापरलं होतं. पुरेपूर या चेंडूला सन्मानजनक पूर्वक फटक्याचा सजवायचा प्रयत्न होता. जरूर एक सिंगल इरफानला मिळेल, संघ पोहोचेल 23 या धावसंख्येवरती. 23 धावा आहेत. अरबाज गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकता जो प्रयत्न करतोय, संघर्ष करतोय, परंतु त्या प्रयत्नांची पराकाष्ठा ही अरबाजच्या माध्यमातून देखील सुरू आहेत, गोलंदाजी करण्याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र जोरदार अपील, आत्मविश्वास होता. पंचांकडे ही अपील मागितली गेली आणि पंचांनी ही अपील मात्र पूर्णपणे फेटाळली आहे. इथे हा चेंडू मात्र येतोय निर्धाव. जेवढे डॉट पर्सेंटेज, जेवढे निर्धाव चेंडू प्रतीचे पाहायला मिळतील तेवढं प्रेशर आता टीम शिलफाटा संघाच्या समवेत वाढलं जाईल. मुफीद प्रकाश स्ट्रायकिंग एंड वरती आलाय, ज्याच्यामध्ये दमकम आहे, विश्वास आहे, परंतु तो विश्वास त्या खेळपट्टीवरती सार्थ करावा लागेल. फटके चांगले खेचावे लागतील. चेंडू थोडासा खालती जातोय, इनरेज लागते, थोडीशी टॉपेज लागते. एक सिंगल मुफीदला मिळेल. एका धावेने संघ पोहोचलाय 24 धावांवरती. षटक क्रमांक दुसरं पाहतोय. 58 धावसंख्येचं लक्ष आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिलं, उभं केलं ते टीम ग्रामपंचायत ठाणे नावे संघाच्या माध्यमातून. समीरजी पटेल अल्पसंख्याक रायगड जिल्हा उपाध्यक्ष आहेत. अल्पसंख्याक यांना विनंती आहे की आपण या अतिथी व्यासपीठावरती आपण यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय रामजीत पटेल यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. या दोन्ही पाहुण्यांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडलं, संघ पोहोचलाय 24 धावांवरती. सहा चेंडू शिल्लक राहिलेत आणि गरज आहे ती 34 धावांची. 6 चेंडू 34 धावा. खूप आकाश धावांचं आणि चेंडूंचं अंतर फार मोठं आहे. या क्रिकेटमध्ये हे अंतर कापलं जाईल का? एखाद्या खराब चेंडूवरती जर का मोठे फटके आले तर हे अंतर कापलं जाऊ शकतं. क्रिकेट हा जर तरचा खेळ आहे. या क्रिकेटमध्ये कधी काय घडेल हे तुम्ही आम्ही देखील सांगू शकत नाहीये. सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ आहे. कधी क्षणात हसवेल तर कधी क्षणामध्ये तुम्हाला रडवेल. हा असा क्रिकेट आहे मित्रांनो. 6 चेंडू 34 धावांची गरज. गोलंदाजी मार्गवरती हसन, शेवटचं षटक. मुफीद प्रकाश स्ट्रायकिंग एंड वरती उडवला चेंडूला. बराच काळ हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज या जेलची प्रतीक्षा होती. कॉलिंग करायला हवं होतं राज सावंत. कॉलिंग चुकलं कारणानं या दोन्ही ट्रेन एकामेकाला धडकल्या आणि तिथून तो जेल सुटला गेला. तो जेल सुटल्यानंतर धावा कंप्लीट झाल्या. एक संघ पोहोचलाय 25 धावा. 5 चेंडू 33 धावांची गरज. ह्या वेळेस बराचसा बाहेर निघालाय. आता शेवटचे चेंडू उरलेत ते 5 आणि गरज आहे ती 32 धावांची. 5 चेंडू 32 धावा. गोलंदाज तयार. यावेळेस फलंदाज मला वाटतं बोल्ड झालेत. झटका लागलाय तो टीम शिलफाटा संघाला. तिसरा चेंडू शिल्लक राहिलेत ते आता 4 चेंडू शिल्लक राहिलेत आणि गरज आहे ती 32 धावांची. यस डीजे.
3 चेंडू 31 धावा. आता असा कोणता फटका क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये नाहीये या धावा पूर्ण करेल, परंतु तुम्हाला नशीबच साथ देणार का. या वेळेस चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय. हा सरळ फटका खेचलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक फार वेगाने आलेत. एक सिंगल मिळेल. एका सिंगलने या स्कोर कार्ड मध्ये जास्त काही परिणाम होणार नाहीये. इथे आता चेंडू शिल्लक राहिले ते 30 धावांची गरज. 2 चेंडू 30 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बराच काल हवेमध्ये आहे. इथे जेल घेतला जाईल का. हा देखील जेल सुटलाय. एक सिंगल इथे घ्यायचा प्रयत्न झाला. शेवटचा एक चेंडू मात्र या मॅच मधला उरलाय. 29 धावांची गरज आहे. हा सामना जिंकला आहे तो, कारण शेवटचा एक चेंडू उरला होता. आपण बघितलं टीम ठाणे नावे संघ ची फलंदाजी जी पाहिली, आक्रमकतेचे फटके पाहिले जे अरबाजने खेचले. या मॅचचा 1 मॅन हिरो आणि 1 मॅन आर्मी, त्याने वैयक्तिक 14 चेंडू 46 धावा